महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रतिष्ठित घराणं म्हणून ठाकरे घराण्याकडे पाहिलं जातं। बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली, जी आजही कायम आहे। त्यांचाच राजकीय वारसा पुढे घेऊन जाणारं नाव आहे ते उद्धव ठाकरे यांचं। बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी राजकारणात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं। विशेष म्हणजे बाळासाहेबांनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष बाळासाहेबांच्या पश्चात अगदी शिंदेंचं बंड होईपर्यंत उद्धव ठाकरेंनी खुबीनं चालवला। विशेष म्हणजे 2019 साली उद्धव ठाकरेंनी राजकीय तडजोडींच्या जोरावर महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि कोरोनासारख्या महामारीच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी लीलया पेलली। याच उद्धव ठाकरेंची राजकीय कारकीर्द आणि सध्याच्या राजकारणातलं त्यांचं स्थान याच विषयी आपण या महाराष्ट्राचा पॉवरफुल नेता या विशेष सत्रात जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। उद्धव ठाकरेंची राजकीय कारकीर्द समजून घेण्यापूर्वी एक किस्सा सांगतो। 1996-97 ची गोष्ट आहे। राज ठाकरेंनी बॅडमिंटन शिकायचं ठरवलं होतं। त्यासाठी ते दादरला सरावासाठी जाऊ लागले। त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना खेळायला बोलवलं, पण एकदा खेळता खेळता उद्धव ठाकरे पडले। तेव्हा राज आणि त्यांचे काही मित्र उद्धव ठाकरे यांच्याकडे बघून हसू लागले। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सराव बंद केला असा सगळ्यांचा समज झाला, पण उद्धव ठाकरेंनी सरावासाठी दुसरा कोर्ट बुक केला होता। बॅडमिंटन शिकवण्यासाठी राज यांचा जो कोच होता तोच उद्धव ठाकरेंनी पळवला होता। त्यानंतर एकदा त्या कोचनं सांगितलं होतं की उद्धव ठाकरे आता इतकं उत्तम बॅडमिंटन खेळतात की ते आम्हालाही टफ फाईट देतील। या किस्स्यावरून उद्धव ठाकरे यांच्यात राजकारण किती भिनलेलं आहे हे समजू शकतं। 90च्या दशकात उद्धव ठाकरेंनी राजकारणात प्रवेश केला। 1985ला शिवसेनेनं मुंबई महापालिकेवर ताबा मिळवला। या निवडणुकीत शिवसेनेच्या निवडणूक प्रचारात उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची भूमिका निभावली होती। असं असलं तरी त्यांनी जाहीररित्या राजकीय जीवनात प्रवेश केला नव्हता। 1991ला शिशिर शिंदे यांनी शिवसेनेच्या मुलुंड शाखेवर एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। उद्धव ठाकरेंनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। हा कार्यक्रम म्हणजे उद्धव ठाकरेंच्या राजकीय जीवनातील अधिकृत प्रवेश असं समजलं जातं। त्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे सावलीसारखे असायचे। त्यामुळे राज आणि उद्धव यांच्यात एक अघोषित स्पर्धा त्या काळात निर्माण झाली होती। राज आणि उद्धव यांच्यातील ही स्पर्धा बॅडमिंटन कोर्ट पुरती मर्यादित राहणार नव्हती। दोन भावांमधील ही स्पर्धा नेमकी कशी होती ते जाणून घेण्यासाठी आणखी एक किस्सा सांगतो। डिसेंबर 1991ला राज ठाकरे यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये बेरोजगारीच्या मुद्द्यावर एक मोर्चा आयोजित करण्यात आला होता। या मोर्चाचं सगळं नियोजन झालं होतं, पण आदल्या रात्री मातोश्रीवरून राज ठाकरेंना फोन गेला आणि उद्याच्या मोर्चात तुमच्यासोबत उद्धव ठाकरे सुद्धा भाषण करतील असं सांगण्यात आलं। यामुळे राज ठाकरे चिडले आणि या दोन भावांमधील दरी वाढीस गेली। या काळात राज ठाकरे शिवसेनेत लोकप्रिय होते, पण त्यांच्या आक्रमक शैलीमुळे काही वेळा लोक दुखावले जात आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरेंना पुढे केलं पाहिजे असं शिवसेनेतल्या जुन्या जाणत्या नेत्यांनी बाळासाहेबांना सुचवलं होतं। याच कारणातून राज ठाकरेंनी शिवसेना सोडताना माझा राग माझ्या विठ्ठलाशी नाही तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे असं विधान केल्याचंही सांगण्यात येतं। असो, पुन्हा मूळ मुद्द्याकडे येऊ। जेव्हा राज आणि उद्धव यांच्यात दरी निर्माण होऊ लागली त्याच दरम्यान रमेश केनी हत्या प्रकरणात राज ठाकरे यांचं नाव आलं आणि राज ठाकरे राजकारणातून काहीसे बाजूला झाले। रमेश केनी हत्या प्रकरणात राज ठाकरे यांची CBI चौकशी झाली। त्यांच्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा आढळला नाही। या प्रकरणात ते निर्दोष सुटले, पण शिवसेनेची मात्र त्या काळात मोठी कोंडी झाली। राज ठाकरे यांनाही मोठी किंमत मोजावी लागली। रमेश केनी प्रकरणामुळे राज ठाकरे सक्रिय राजकारणात 5 वर्ष मागे फेकले गेले। याच काळात उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या सक्रिय राजकारणात एंट्री झाली। 1997च्या मुंबई महापालिका निवडणुकांपासून त्यांनी राजकारणात उघडपणे सहभाग घ्यायला सुरुवात केली। 2002च्या मुंबई महापालिका निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे सोपवली होती। त्यावेळी राज यांच्या समर्थकांना तिकीट नाकारण्यात आल्याच्या तक्रारी राज ठाकरेंकडे आल्या। पुढच्या काळातही राज ठाकरेंच्या जवळच्या लोकांना डावलणं, त्यांना तिकीट नाकारणं हे सुरूच होतं आणि जानेवारी 2003 मध्ये शिवसेनेत उद्धव ठाकरे यांची चलती असणार हे स्पष्ट झालं होतं। 2003च्या जानेवारी महिन्यात महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचं अधिवेशन भरलं होतं। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बाळासाहेब ठाकरेंच्या अनुपस्थितीत राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव कार्याध्यक्ष पदासाठी मांडला आणि बाळासाहेब ठाकरेंचा उत्तराधिकारी कोण असणार हे सगळ्यांना समजलं। महाबळेश्वरमधील शिवसेनेच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंची पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली।
उद्धव ठाकरे आपल्याला वाढू देणार नाहीत हे नारायण राणे यांच्या लक्षात आलं आणि ते शिवसेनेतून बाहेर पडले। तर 2006 मध्ये राज ठाकरेंनी वेगळं होत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली। या दोन नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी आणि आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंना भरपूर कष्ट घ्यावे लागले, पण त्यात ते यशस्वी झाले। या सगळ्यांना मी एकत्र ठेवू शकतो असं त्यांनी दाखवून दिलं। 2014च्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात मोदी लाट असताना त्यांनी शिवसेनेचे 63 आमदार निवडून आणले होते। यावरून उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आणखी बहरत गेलं। परंतु असं असलं तरी उद्धव ठाकरेंच्या राजकीय आणि सामाजिक आकलनात सखोलपणाची उणीव सातत्यानं दिसत राहिली। एखाद्या विषयाचं खोलात जाऊन विश्लेषण करताना ते दिसत नाहीत, त्यांच्या वर्तनात खुलेपणा दिसत नाही। एखाद्या गोष्टीवर मत मांडताना ते माध्यमांना हेडलाईन जरूर देतात, पण त्यात आत डोकावल्यास तपशील सापडत नाहीत। विशेष म्हणजे 2019 पर्यंत त्यांच्या जमेच्या बाजूंमध्ये गणली जाणारी पक्षावरची पकड ते मुख्यमंत्री झाल्यानंतर कमी होत गेल्याचं दिसून येतं। विशेष म्हणजे सत्तेतील कोणतंही पद स्वतःकडे न घेण्याचं जे पथ्य बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या कारकिर्दीत पाळलं, ते पथ्य मोडून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद स्वतःकडे घेतलं आणि त्यातूनच त्यांचा पक्षावरचा असणारा होल्ड सुटत गेला आणि पुढील काळात एकनाथ शिंदेंचं सेनेत केलेलं बंड यशस्वी झालं असं म्हणता येतं। आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे उद्धव ठाकरेंची मवाळ प्रतिमा। राज ठाकरे यांच्याप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्व आक्रमक नसलं तरी उद्धव ठाकरेंनी थेट जनसामान्यांशी निगडीत प्रश्न अनेकदा उचलून धरलेत। कर्जमुक्ती, कष्टकऱ्यांचे प्रश्न असे विषय जे शिवसेना अथवा मनसेनं उचलले नाहीत ते उद्धव ठाकरेंनी समोर आणले। मात्र तरीही उद्धव ठाकरे नेता म्हणून सामान्य लोकांसाठी सहजपणे उपलब्ध राहत नाहीत। सोनिया गांधी किंवा राहुल गांधी या काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणे त्यांना भेटण्यासाठी काही ठराविक लोकांमार्फतच त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागतं, असे आरोपही उद्धव ठाकरेंवर सातत्यानं होत असतात। याच कारणामुळे पक्षातील नेतेच त्यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चाही सातत्यानं होत असतात। विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी शिंदेंसोबत गेलेल्या नेत्यांनीही हेच आरोप करत सरकार स्थापन केलं होतं। मात्र यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय आकलनाच्या जोरावर राज्यात अनेकदा करिश्मा घडून आणलाय। विशेष म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीत लढलेले असतानाही बहुमत मिळाल्यानंतरच्या वाटाघाटीत भाजपने आपल्याला डावलल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सलगी केली। राज्यात महाविकास आघाडीची स्थापना करत उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। राज्यात कोरोनासारखं संकट उभं असताना उद्धव ठाकरे सातत्यानं ऑनलाईन पद्धतीनं कामांचा आढावा घेताना आणि राज्यातील जनतेला कुटुंब प्रमुख या नात्यानं धीर देताना आपल्याला पाहायला मिळालेत। यातून मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्यातील संवेदनशीलता आपण अनुभवली आहे। दुसरीकडे मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर गेली 2 वर्ष उद्धव ठाकरे हे मैदानात उतरून लढताना दिसतात। त्यांना अनेक वैद्यकीय अडचणी किंवा आजार असले, हातातून पक्ष आणि चिन्ह गेलं असलं, गेली अनेक वर्ष सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनी साथ सोडली असली तरी उद्धव ठाकरे हे स्वतः महाराष्ट्र पिंजून काढतायत। अनेक ठिकाणी लाखोंच्या सभा घेत आहेत आणि उघडपणे एकनाथ शिंदे आणि भाजपला खुलं आव्हान देत आहेत। यातून त्यांच्यातील लढवय्या वृत्तीही अधोरेखित होते। सध्या उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आहेत। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मवियातून सर्वाधिक जागा ठाकरेंच्या वाट्याला आल्यात। विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केल्यानंतर पक्षाशी आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी निष्ठावंत असणारे शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं पाहायला मिळतंय। शिंदेंच्या बंडानंतर कार्यकर्त्यांची संख्या कमी होण्याऐवजी अधिक वाढताना दिसते। याचाच अर्थ सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंप्रती मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे आणि हीच सहानुभूती उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील पॉवरफुल नेता बनवण्यासाठी सर्वाधिक कारणीभूत ठरते। या सगळ्या विषयीचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।